पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पंबन ब्रिजचं उद्घाटन होणार आहे। रामेश्वरम ते मंडपमला जोडणाऱ्या रेल्वे पुलाचं उद्घाटन होणार आहे। जुना पूल वापरण्यायोग्य नसल्याने नव्या पुलाची निर्मिती करण्यात आली आहे। 2019ला या पुलाची पायाभरणी करण्यात आली होती आणि आज मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। भारतीय रेल्वेकडून नव्या पंबन पुलाचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलाय आणि रामनवमीनिमित्त रामनाथ स्वामी मंदिरामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पूजा देखील होणार आहे। रामेश्वरम ते तांबराम रेल्वेला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील। तर हा पंबन ब्रिज नेमका कसा आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। रेल्वे वाहतुकीसाठी पंबन ब्रिजची निर्मिती करण्यात आली आहे। जुन्या रामेश्वरम ते मंडपम पुलाला हा समांतर पूल आहे। 2013ला अपघातामध्ये जुन्या पुलाचं नुकसान झाल्याने नवा पूल उभारण्यात आला। डिसेंबर 2022 पासून पंबन ब्रिजवरची रेल्वे वाहतूक बंद आहे। देशातला पहिला व्हर्टिकल लिफ्टिंग पूल पंबन पूल आहे। व्हर्टिकल लिफ्टिंगमुळे पुलाचा काही भाग वर करून पुलाखालून जहाजांची ये-जा करता येणार आहे। पुलाची लांबी 2.07 किलोमीटरची आहे। पुलाच्या निर्मितीचा खर्च 550 कोटी रुपयांचा आहे। 2019 मध्ये पंतप्रधान मोदींकडून कोनशिला उभारण्यात आली आणि आज त्याचे उद्घाटन होत आहे। पुलावरून ताशी 50 किलोमीटर वेगाने रेल्वे गाडी धावू शकेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।